ज्या प्रकारे हत्या झालेली आहे अतिशय अमानुषपणे हत्या होते. त्या हत्येचा मी तीव्र शब्दात निषेध यापूर्वी केला, आताही करतो. या आरोपी आहेत, प्रमुख आरोपी आहेत, ते अद्याप मिळालेले नाही आहेत. 3 आरोपी मिळाले, पण या केसमधला प्रमुख आरोपी अद्याप मिळाला नाही आहे. मी आत्ताच आयुक्तांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्यामध्ये लवकरच मिळेल. आणि ही गोष्ट खरी आहे की या सरकारच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता मनोज म्हात्रे याच्या घराजवळ ज्या प्रकारे हत्या करण्यात आली हे पाहता गुंडांचं किंवा हत्या करणाऱ्यांचं धाडस किती वाढलंय हे यावर स्पष्ट होतं. किंवा गुंडांना राजकीय आश्रय मिळाल्यामुळेच अशा प्रकारची हत्या करण्याचं धाडस त्यांचं होत आहे. मनोज म्हात्रे गेल्याने या परिसरातील आमच्या काँग्रेसची फार मोठी हानी झाली आहे. एक प्रामाणिक, सच्चा, निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मनोज म्हात्रेची ओळख होती. माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता होता. वारंवार भेटून या भागातल्या अडीअडचणी आणि विकासावर नेहमीच बोलायचा, पक्षाच्या वाढीसंबंधी चर्चा करायचा. त्याची अशा प्रकारे कधी हत्या होईल असं मला वाटलं नव्हतं. हत्येचं दृश्य मी पाहिलंय. अतिशय अमानुष, क्रूरपणे ही हत्या झाली. ते पाहिल्यानंतर मन हेलावून गेलं. आणि आज त्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खरं तर सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्याची मुलं, त्याची आई, पत्नी, या सर्वांनाच सोडून म्हणून गेल्यामुळे हे कुटुंब अतिशय दुःखात आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करीन या सर्वांना या दुःखातून बाहेर येण्याची ताकद ईश्वराने द्यावं. मनोज म्हात्रेच्या आत्म्याला शांती लाभो. आणि या संबंधी काँग्रेस मुख्य आरोपीला पकडून त्यांच्यावर योग्य कारवाई होत नाही तेव्हा काँग्रेस गप्प बसणार नाही. येणारं अधिवेशन जोपर्यंत म्हात्रेचे आरोपी मिळत नाही तोवर अधिवेशन एकही दिवस चालू देणार नाही, हे मी काँग्रेसच्या वतीने इथे बोललो. आता गृह मंत्रालयाच आहे नाही, यंत्रणाच आज मुख्यमंत्र्यांकडे एक खातं आहे पण निष्क्रिय झालाय आणि गुंडानेच पक्षात प्रवेश देत आहेत. मग पोलीस तरी काय करतील? अहो, गुंडानेच प्रवेश देत आहेत, पद देत आहेत, मग पोलीस काय करणार? सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आपने भीड़ दिया है और एक अच्छा कार्यकर्ता एक कल सामने इलेक्शन का आपने क्या नहीं, मैं इतना कहूँगा कि नहीं, आपने मनोज म्हात्रे जी की जो हत्या हुई वो हत्या होकर 11 दिन हो गए हैं, मगर अब आरोपी 3 ही पकड़े गए हैं और 12-13 आरोपी अभी पकड़ना है बाकी है। मैं अभी कमिश्नर साहब से बात किया, संबंधित पुलिस ऑफिसर से बात किया, उन्होंने कहा जल्दी से जल्दी वो पहुंच जाएंगे वहाँ तक और उनको अरेस्ट करेंगे। और इसके बारे में जो भी मुझे कहना है मैं राज्य के मुख्यमंत्री और डीजी महतूर साहब से मैं बात करूँगा।
मगर जब तक ये आरोपी पकड़े नहीं जाते तब तक महाराष्ट्र विधानसभा का बजट सेशन नहीं चलेगा। सर देखा कितना नुकसान हुआ होगा और आने वाले समय भी नुकसान, भिवंडी का इलेक्शन था, जिस तरह से तैयारी थी और आपसे भी मुलाकात किए थे, अशोक चौहान जी से भी मुलाकात किए थे, मात्रा की सुरक्षा की मांग की थी, उसको लेकर क्या कहेंगे? क्या कहें उसके बारे में, क्या अभी वो तो गए, तो अभी सुरक्षा और बाकी की बात नहीं रही है। ये उल्लासनगर कांग्रेस के लिए जो ताकत देना है पार्टी देंगी कांग्रेस, हम लोग हैं उसके लिए। सर गवाह है उनके परिवार है, उनको भी सुरक्षा मिलनी चाहिए इस तरह से। वो तो पुलिस लोग ने कहा, अभी मैं कहा उन लोग को सुरक्षा दे रहे। घर वालों से बात किया क्या? अरे कुछ कहने का वक्त है क्या? उनको जो कहना है वो बाहर पब्लिक को बोलना भी सही होता है क्या? बीजेपी पार्टी जो है अभी वो जो उनका प्रशांत माथुर जो मुख्य आरोपी है उसको अपने पार्टी का इनकार करने की उनके पार्टी का नहीं भिवंडी अपना बीजेपी का उपाध्यक्ष है, अभी सब कहेंगे उनका और यहाँ के जो विधायक है और यहाँ के जो सांसद है उनसे क्या संबंध है, उनका एविडेंस है ना हमारे पास, बैठना उठना फोटो वीटो बहुत कुछ है। तो नहीं बोल के काम नहीं चलेगा ना, आगे देखेंगे, वो आज अभी की बात नहीं है, आगे तो इसके बारे में कहेंगे कुछ कहना हो। सर एक अलग सवाल है, संजय निरुपम जी को लेकर जो नहीं, इस वक्त नहीं। ठीक चला